विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीस कोटी कोटी प्रणाम व तसेच रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सांगता मिरवणूक सोहळ्यानिमित्त तमाम भीम सैनिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किस्मत चौक मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर संस्थापक अध्यक्ष कपिल बॉस नाईक। आद्रा मॉलच्या सौजन्याने व संकल्प मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी प्राध्यापिका उत्तरा बर्डे, अर्चना बर्डे, माधुरी बागले, कौशल्या बागले, पल्लवी रणधीरे, मीनाक्षीताई गायकवाड, सचिन बागले, प्रमुख सल्लागार बिपिन चौरे, सुजित खुर्द, विकास कसबे, राकेश देवकुळे, उत्सव अध्यक्ष ॲडव्होकेट नागसेन सोनकांबळे, श्रीकांत गाडगे, संतोष बागले, शिल्पा लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान या होम मिनिस्टर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पैठणी बक्षीस भाग्यश्री वाघमारे यांनी पटकावले आणि दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस वंदना चव्हाण आणि तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस सुनीता दसरे यांना देण्यात आले। यावेळी प्राध्यापक बनसोडे, प्रफुल्ल फडतरे, प्रज्वल बनसोडे, प्रतापराव हिंगोले यांच्यासह आद्रा मॉल मधील स्टॉप मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला स्वप्न बघायचं, पण बाबासाहेबांनी तो काळ असा होता की लोक स्वप्न बघायला सुद्धा घाबरत होते। अशा वेळेला एक अशक्य कोटीचं स्वप्न फक्त स्वप्न बघितलं नाही तर ते सत्यात उतरून दाखवलं। प्रचंड मोठ्या प्रमाणातल्या जनसमुदायाला एका चाकोरीबद्ध रेषेच्या बाहेर काढण्यासाठी त्यांनी शिक्षणातून ते सिद्ध करून दाखवलं की शिक्षण घेतल्यानंतर दृष्टिकोन कसा बदलतो, दृष्टिकोन बदलल्यानंतर तो आणण्यासाठी ह्याच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये आणण्यासाठी किंवा त्याचं दृष्टिकोनाचं यशस्वीरित्या बदलण्यासाठी, समाज परिवर्तन करण्यासाठी संघटन कसं गरजेचं असतं आणि फक्त दृष्टिकोन बदल संघटन करून गरजेचं नाही तर एकत्र आलेल्या संघटनांनी सतत संघर्ष करून आपण जो विचार जे समाज परिवर्तन घडवून आणायचं आहे ते सातत्य संघर्षातून ते आपण घडवून आणू शकतो हे त्यांनी दाखवलं। आणि म्हणून त्यांचं वाक्य आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, कारण हे ते तीन जगणे आहेत अशा काळामध्ये जेव्हा स्वप्न बघण्यात सुद्धा लोक भीत होते। तर मी इथं जमलेल्या सगळ्या महिला तसेच जे बंधू आहेत त्यांना एवढंच सांगेल की शिक्षणाचं महत्त्व खूप आहे। बाबासाहेबांनी आपल्या जीवनातनं ते पटवून दिलेलं आहे, सातत्याने सांगितलं आहे। तर प्रत्येकाने शिक्षण घ्या, जेवढं होईल तेवढं शिक्षण घ्या, जितकं जास्त होईल। तुम्ही असं समजू नका की शिक्षण घेतल्याने काय होईल, शिक्षण घेतल्याने कायम तुम्हाला आयुष्याच्या शेवटपर्यंत त्याचा उपयोग होतो म्हणजे होतोच, त्याच्याने दृष्टिकोन बदल होतो। फक्त शिक्षण घेऊन थांबू नका, त्याच्यातनं तुम्हाला जी माहिती मिळते, जे ज्ञान मिळतं त्याच्यावरती ऍक्ट करायला सुरुवात करा किंवा त्याचा उपयोग समाजासाठी करायला सुरुवात करा। आणि हळूहळू का होईना त्या जेव्हा तुमचे विचार चांगले असतात, जेव्हा तुमची धडपड चांगली असते, जेव्हा तुम्ही मनापासून काहीतरी तळमळीने कुणासाठी काहीतरी चांगल्या विचारांनी करत असतात त्यावेळेला आपोआप संघटन किंवा लोक तुमच्या मागे येतात, तुम्हाला मदत ही मिळतीच। मी जास्त काही